जाने माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊली
तुझ्या पोटी फळे असे पोरं असावा आई. पोरं कसे असावा हे असे किती कुणी आहेत. नाही तर आपलं लेकरं कोंबडं घेऊन येतं तिथून. आपण आपल्याला दिवस वाटलं पैसे असं पोरग नसावा. आपल्याला मुलगा कसा असावा त्याला पुन्हा व्हाय का मुलगा हो गुंडा त्याचा एकच असावा. विठाला विठाला जाती करीला भावी प्रीती मोठी भारवा आहे त्याची सर्वस्वी साहित्य कामाने माझी तुम्हा संता बरी होते आई शिकवल्याची जाती करीला भावी प्रीती. बिगर लाईटच जमत नाही आणि नसल्यावर तर काय तसंच जमतंय त्याला काय. मी काय एवढ्या वेळ थांबलो नसतो आणि इतकं खास वाजतंय म्हणजे तसं मग बरोबर वाटत नाही. बरं ते हे हाय आता वापरून घ्यायला बरं पडतं. ते दिवसभर टिकलं पाहिजे नाही हे संध्याकाळी परत आहे. बरं आता 7-8 महिने बसून राहिलेलं ते आता काढावं लागेल ना. 7-8 महिने लई जिरली आमची काही खरंच नाही राहिलं. विठाला विठाला Bye.
असती आजची सर्वस्व असती. माणसाला काही नसावं पण मृत्यूच्या समयाला या आयुष्याच्या शेवटी मृत्यूच्या समयाला वृद्ध काळामध्ये जर म्हातारा माणसाला जर पत्नी नसेल तर त्याचं कितीही गणगोत बाकी असून उपयोग काय. जिनं 60 वर्ष संसार केलाय आणि तिच्या घरामध्ये तिचं पती जिवंत नसेल तिची किंमत घरात शून्य. घरात का शून्य माहिती का. कपाळाचं कुंकू गेलं की कुणी आपलं नसतं. कपाळाचं कुंकू गेलं की कुणी आपलं नसतं. आणि आपलं कोण आहे हे आपल्याला वृद्ध काळात कळतं. नाही तर त्याला पुरावा आहे का. आज सुद्धा कोरोनाच्या काळात माणसं कळले आपले कोण आणि बाहेरचे कोण. जर कोणाला वाटत असेल माझ्यावर लई माझे माणसं प्रेम करतात तर ते धोका आहे. आपल्यावर प्रेम करणारे माणसं आपल्याला कधी कळतात. जर एखाद्याला वाटलं नाही प्रेम करतात तर त्यानं फक्त एकदा पॉझिटिव्ह निघायचं. तो पॉझिटिव्ह निघाला की त्याच्या घरात त्याचं कुत्र सुद्धा पुन्हा नाही. पंढरीनाथजी पिटेकर ज्या मातेचं श्राद्ध आहे. मला मस्त काम आहे. आई खरं सांगा बरोबर आपली आई कुणालाच मरू नये असं वाटतं का नाही. बरोबर आहे. आई जेवढे सून आहेत त्यांना आपली आई मरा वाटते का वाचा वाटते असं वाटते का नाही. कवरही रोजही फोन झाला तरी बोलणं कमीच आहे का नाही कुणाशी आईशी. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कधीच आपली आई मरावा असं वाटत नाही. आणि सासू यांच्या डोक्यात काय सासू खपावा आणि आई राहावा. देव उलट करीतो आईने येतो सासू. याचं उत्तर कळलं का. ती कर्मभोग आहे. आता तुम्ही म्हणता माझा लोकायला अहो तुमच्यावर दिवस वाईट का आले वा आमचंही पाप होत. आम्ही पाकिट फेकून दे कमी दिले म्हणून भांड. आता काय घेतो 7-8 महिन्यात पिढीला पैसे नाही राहिले. घरातही वजन कमी झालं. पत्नी नीट बोलत नव्हती. नुसती पत्नी अशी माझी म्हणायची जिरली का आमची मला म्हणली आता कसं वाटतंय. आमची म्हणली आता वाटत नाही भाई आता काय आता झाले दिवस वाईट. तुम्हाला खरं सांगा माझी आई लई दिवस वाईट आले. हे कोणावर आले नाही तर नाही आले पण संप्रदायातल्या लोकांवर लय आले. 600 कीर्तनकार नुसते रोजानच चालले जातात कंपनी 8 तास. इथं 2 तासाला 15 घ्यायचा 8 तासाला 200-350 मिळत्या. याचं कारण कळलं का ही कर्मभोग आहे. आणि याला बघा माळीदान गंधाला परमार्थ होतं इथपर्यंत टिक मराठी ते. पण तुम्ही माळकरी झाले म्हणजे लगेच सद्गुणी झाले असं नाही. ज्याला आईच कळली नाही त्याला काय कळलं. आता सहज आहे का जिनं जन्म दिला तिला पूजायचं नाही आणि गुरुवाराची पूजा करायची. कसं काय देवी प्रसन्न होईल. हे आपल्याकडे बाया गुरुवार पूजा तुमच्याकडे नाही ना का आलंय तुमच्याकडे. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. पार्वती चालवते दुर्गे दुर्गडमारी तुझी संसारी. शंकर म्हणला उचलून आपटील. पार्वतीनं आरतीच बदलली घालली लोटांगण. याला उत्तर कळलं का पार्वतीचं जीवन शंकरामुळे प्रसन्न आहे. शंकर जर पेतडा असेल तर पार्वतीच्या जीवनात मजाच नाही. काय अर्थ आहे त्याला. आता हे जुना काळ गेला माझी आई. पण सांगा मला तिच्या घरामध्ये तिच्या घरात मुलं मोठी पण सुख नाही. काय करायचं त्याला. आता 2 मुलं आहे नोकरीला आहे पण आईकडे पाहत नाही. काय उपयोग आहे नुसते पोरायचे संपत्तीला. आता लई लखपती लोक नगरला राहायचे मुंबईला राहायचे पुण्याला राहाय कुठेही राहाय. पण आता कोरोनाच्या काळात हे कुठं आले सगळे. त्याला विचारलं इकडे कसं काय काय खाऊ तिकडं बोंबील खाय ना.
सणासण केकडं खायचा आणि सप्त्याला पंगत घालायचा. सप्त्याला पंगत घालण्यात लोक लय विचित्र. सप्त्याला पंगत घालितो, वारकऱ्याला बोलितो, महाराज लोकांना बोलिणार, तुमची स्तुतीच करणार, काय वाचिलं वा वा वा, लयच गोड काम. आणि दुसऱ्या दिवशी म्हणणार तोंडाला चव नाही राहील. मग इकडं पाप करायचं आणि इकडं स्तुती करायची. त्याला उत्तर कळलं हे कर्म भोग आहे. आणि मग माझ्या माता पित्यांना सगळ्या कीर्तन असे. आता आज कीर्तन आले इथं आल्यावर जेवाय काय झालं आता श्राद्धाचं म्हणल्यावर इथं येऊन काय म्हणते खात नाही. मग जा. आमच्याकडे कीर्तनकार बोलले मी 27,000 रुपये सुपारी होती. कीर्तन चांगलं झालं, पोरांनी सगळ्यांनी आनंद लुटला. 12ला कीर्तन संपलं, माय खातात माय आलं. आता मी म्हणलं सगळे वारकरी म्हणलं बस जेवाय. सगळे जेवायला 2-4 पदार्थ होते आणि एवढं चांगलं. मग